नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण नेहमी मसाले भात हा तांदूळाचा बनवत असतो, पण आज आपण तांदूळाचा न बनवता अगदी चटपटीत चविष्ट असं ज्वारीचा मसाले भात कसा बनवायचा ते बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल, जेवढी दिसायला सुंदर दिसतोय तेवढाच चविष्ट असा आपला ज्वारीचा मसाले भात हा तयार होतो. अगदी बनवायला सोपा आहे, कमी साहित्यात कमी वेळेत अगदी परफेक्ट असा मसाले भात कसा बनवायचा ते आता आपण बघूया. सर्वप्रथम एका भांड्यामध्ये मी 1 कप ज्वारी घेतली. आता आपल्याला कितपत मसाले भात बनवायचा आहे त्यानुसार ज्वारी ही घेऊन घ्यायची. तर ज्वारी घेतल्यानंतर ह्या ज्वारीला आपण 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत. त्याच्यातली जेवढी काही संपूर्ण घाण असेल किंवा आपण जास्ती दिवस ज्वारी टिकण्यासाठी बोरिंग पावडरचा वापर केलेला असतो, म्हणून 2 ते 3 पाण्याने ज्वारी ही व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या आणि जे काही अगदी बारीक त्याची कणसांची घाण असते ती संपूर्ण व्यवस्थित निघून जाईल. त्यामुळे अजिबात ती कचकच असे आपले लागणार नाही. तर इथे मी आता ही ज्वारी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर अगदी भरपूर पाणी घालून आता ही ज्वारी आपण 7 ते 8 तास भिजवून घेणार आहोत. यापेक्षा जास्त वेळ भिजवून घेतला तरी काही हरकत नाही. 7 ते 8 तासानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली थोडी मऊ अशी आपली ज्वारी ही भिजून तयार होते. ह्या पद्धतीने आपली ज्वारी ही भिजून झाल्यानंतर पुन्हा ह्या ज्वारीचं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत, जेणेकरून ज्वारीचा आंबूस वास हा चालला जाईल. तर हिला मी 2 ते 3 पाण्याने ज्वारी ही स्वच्छ धुवून घेतली. ह्या पद्धतीने आपली ज्वारी ही स्वच्छ धुवून झाल्यानंतर साईडला आता आपण मसाले भात हा करायला घेऊया. मसाले भात बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कुकर गरम करून घेतले. कुकर आपला गरम झाल्यानंतर लगेच त्यामध्ये 2 चमचे आपण आता तेल हे गरम करून घे. मसाले भात हा आपण तेलाच्या जागेवरती तुपाचा वापर केला तरी काही हरकत नाही. त्यानंतर तेल हे अगदी छान कडक तापल्यानंतरच आपण यामध्ये आपण काही गरम मसाले हे टाकून घेणार आहोत. जर आपल्याकडे मसाले नसतील तर याच्या जागेवरती आपल्या नेहमीचा पिवळा मसाला वापरून घेतला, गरम मसाला, तरी काही हरकत नाही. तेल तापल्यानंतर इथं मी दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंग आणि तमालपत्र घातले. जे आपल्याकडे असतील ते संपूर्ण मसाल्यांचा वापर केला तरी काही हरकत नाही. त्यानंतर मसाले छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये मध्यम आकाराचा बारीक चिरून उभा काप करून घेतलेला कांदा आपण बारीक चिरून वापरला तरी काही हरकत नाही. तर हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत, सोनेरी कलर येईपर्यंत आपण तेलामध्ये आता कांदा हा परतून घेतला. लगेच बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची, बारीक चिरून घेतलेला बटाटा आणि कोबी मी यामध्ये घातली. फ्लावर मी घातले. ज्या काही आपल्याकडे भाज्या उपलब्ध असतील त्या भाजींचा वापर करून आपण हा मसाले भात बनवून घेऊ शकतो. आता आपल्याला ह्या भाज्या अजिबात जास्त वेळ शिजून घ्यायचे आणि काही सेकंदांपर्यंतच फक्त तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे. तर आपल्या काही सेकंदांपर्यंत आपण तेलामध्ये ह्या भाज्या छान परतून घेतल्या. त्यानंतर लगेच याच्यामध्ये मी आता आलं लसणाची पेस्ट घालून पुन्हा आणखी आपण काही सेकंद यांना परतून घेणार आहोत. जास्त वेळ यांना परतून घेऊ नका, जेणेकरून आपल्या भाज्या ह्या ओव्हर कुक होतील, म्हणून काही सेकंदांपर्यंतच आपण यांना परतून घ्यायचं. लगेच त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून याला देखील आपण आता 1 ते 2 सेकंदच फक्त तेलामध्ये परतून घ्यायचा. टोमॅटो आपला आता परतून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं हळद घालणार आहोत. हळद घातल्यानंतर आवडीनुसार आपल्याला कितपत तिखट हवी त्यानुसार लाल तिखट, धनेपूड, जर आपल्याकडे धनेपूड नसेल तर डायरेक्ट आपण धन्यांचा वापर करून घेतला तरी काही हरकत नाही. खूप छान अशी चविष्ट असा आपला मसाले भात तयार होतो. यामध्ये मी आता थोडेसे काढून घेतलेले गरम मसाले पावडर घातली आहे. जी काय आपल्याकडे असेल ते घातली तरी काही हरकत नाही. तर मसाले आपण छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर भिजून घेतलेली संपूर्ण आता ज्वारी यामध्ये आपण टाकून घेऊया. तर ह्या पद्धतीने आता आपण भिजून घेतलेली संपूर्ण ज्वारी ही घातल्यानंतर ह्या तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत. त्याआधी याच्यामध्ये चवीनुसार अजून मीठ हे टाकून घेऊया. तर मीठ हे घातल्यानंतर लगेच आपण आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता कमीत कमी 1 मिनिटभर आपण ह्या तेलामध्ये जे काय आपली ज्वारी आहे ती छान परतून घेणार आहोत. आता आपल्या खमंग अशी ज्वारी मी यामध्ये 1 ते 2 मिनिटभर परतून घेतली. यामुळे खूप छान अशी चव आपल्या मसाले भाताला येते. आता आपल्या फक्त ज्वारी बुडेल इतपतच आपल्याला यामध्ये पाणी हे घालणार आहोत. हे आपल्याला आता जी ज्वारी आपल्याला शिजवून घ्यायची तिला अजिबात जास्तीचं पाणी हे लागत नाही, म्हणून अगदी कमी पाण्यामध्ये आपली ज्वारी ही शिजून अशी तयार होते. तर पाणी हे घातल्यानंतर लगेच त्याची मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता कुकरचं झाकण लावून मंद आचेवर
आचेवरती 4 ते 5 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. अगदी परफेक्ट अशी आपली मसाले भात हा शिजून तयार होतो. तर मंद आचेवरती मी आता 4 ते 5 शिट्ट्या ह्या करून घेतल्या आहे. हलकासा कुकर गार झाल्यानंतर लगेच आपण आता झाकण हे उघडून बघूया. तर तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली परफेक्ट ज्वारीची खिचडी म्हणून घेऊ शकतो किंवा ज्वारीचं मसाले भात हा अगदी छान असा आपला पौष्टिक असा तयार झाला आहे. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ज्वारीचा भात हा किंवा मसाले भात करून बघा. अगदी सर्वजण आवडून खातील आणि नेहमी आपण करून खाल एवढा चविष्ट असा आपला हा भात हा तयार होतो. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. अगदी परफेक्ट अशी आपली चविष्ट, पौष्टिक आणि अगदी सर्वजण आवडून खातील एवढी चविष्ट असे आपला ज्वारीचा मसाले भात हा तयार आहे. आपल्याला हवं त्यावेळेस आपण अगदी झटपट पद्धतीने तयार करून घेऊ शकतो. जर आपल्याकडे कमी वेळ असेल तर अगदी उकळत्या पाण्यामध्ये आपण ज्वारी ही 2 ते 3 तास भिजवून घेतली तरी काही हरकत नाही. अगदी परफेक्ट असा आपला ज्वारीचा मसाले भात हा तयार आहे.